हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सिरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 31. सो आजच्या या सेशनमध्ये आपण प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस विथ एक्झाम्पल्स शिकणार आहोत. म्हणजे असे काही प्रिपोजिशन्स जे प्लेसशी रिगार्डिंग आहे, जसं की इन, ऑन, अंडर, अबाव, बिलो असं. सो हे जे प्रिपोजिशन्स आहेत ह्याचे एक्झाम्पल्ससुद्धा घेतलेले आहे आणि त्याचा मराठीमध्ये ट्रान्सलेशनसुद्धा मी इथे घेतलेलं आहे. जे सेंटेन्सेस मी या प्रिपोजिशन्सशी रिलेटेड इथे सांगणार आहे त्याचे मराठी मिनिंग्ससुद्धा आहे. सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला नक्कीच हे प्रिपोजिशन्स लर्न होतील. सो फर्स्ट ऑफ ऑल जे पहिलं प्रिपोजिशन आहे ते आहे इन. त्याचा मिनिंग मराठीमध्ये होतो मध्ये. सो त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, सपोज असं म्हणायचं असेल पुस्तक पिशवीत आहे, तर ते कसं बोलणार? द बुक इज इन द बॅग. द बुक इज इन द बॅग. ओके. सेकंड सेंटेन्स असं आहे, तो खोलीत आहे. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही इज इन द रूम. ओके. गिलासात दूध आहे, कसं बोलणार? देअर इज मिल्क इन द ग्लास. ओके. ती ऑफिसमध्ये काम करते, सो कसं बोलणार? शी वर्क्स इन ॲन ऑफिस. ओके. सो नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ऑन. ओके. सो ऑनचा मराठी मिनिंग होतो वर. आता ह्याला यूज कसं करायचं इंग्लिश बोलताना ते आपण एक्झाम्पल्समधून बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, पेन टेबलवर आहे. सो कसं बोलणार? द पेन इज ऑन द टेबल. ओके. सेकंड एक्झाम्पल, पुस्तक शेल्फवर आहे. म्हणजे कसं बोलणार? द बुक इज ऑन द शेल्फ. शेल्फ म्हणजे काय? एखादी फळी, म्हणजे लाकडाची फळी वगैरे अशा टाईप जो एक कबर्ड असतं, सो त्याला आपण कबर्ड किंवा एखादं लाकडाची फळी याला आपण शेल्फ म्हणतो. सो द बुक इज ऑन द शेल्फ. ओके. फोटो भिंतीवर आहे, कसं बोलणार? ऑनचा यूज करून. द फोटो इज ऑन द वॉल. ओके. फोन बेडवर आहे, कसं बोलणार? द फोन इज ऑन द बेड. ओके. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे अंडर. आता अंडर म्हणजे त्याचा मराठी मिनिंग होतो खाली. ओके. सो त्याला यूज कसं करायचं ते आपण एक्झाम्पल्समधून बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, बूट पलंगाखाली आहे, तर कसं बोलणार? द शूज आर अंडर द बेड. ओके. सेकंड एक्झाम्पल, मांजर टेबल खाली आहे, सो कसं बोलणार? द कॅट इज अंडर द टेबल. ओके. अंडरचा मिनिंग मराठीमध्ये आहे खाली, पण म्हणजे टेबलच्या खाली, तर काही डिस्टन्स मध्ये काही स्पेस सोडून तेव्हा आपण अंडरचा यूज करतो. म्हणजे मांजर टेबल खाली आहे म्हणजे ते टेबलला टेबल आणि मांजर ह्याच्यामध्ये थोडासा स्पेस आहे, तेव्हा आपण अंडरचा यूज करतो. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल, चेंडू खुर्चीखाली आहे, तर कसं बोलणार? द बॉल इज अंडर द चेअर. ओके. पिशवी डेस्क खाली आहे, कसं बोलणार? द बॅग इज अंडर द डेस्क. ओके. नाव अंडर नंतर नेक्स्ट आहे अबाव. अबाव ह्या प्रिपोजिशनचा अर्थ आहे वर, म्हणजे अधिक उंचीवर. ओके. सो एक्झाम्पल्स मधून बघूया की अबावचा यूज कसा करायचा. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, पंखा पलंगाच्या वर आहे, कसं बोलणार? द फॅन इज अबाव द बेड. ओके. चित्र सोफ्याच्या वर आहे, सो अबावचा यूज इथे कसा केला आहे? द पेंटिंग इज अबाव द सोफा. ओके. लाईट आरशाच्या वर आहे, द लाईट इज अबाव द मिरर. ओके. शेल्फ खिडकीच्या वर आहे, सो त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द शेल्फ इज अबाव द विंडो. ओके. अबावचा यूज केव्हा करतो? जेव्हा आता इथे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे, द फॅन इज अबाव द बेड, म्हणजे फॅन आणि बेड ह्याच्यामध्ये इथे आहे फॅन आणि इथे आहे सपोज बेड, तर ह्याच्यामध्ये इथे अंतर आहे, तर त्यावेळी आपण अबावचा यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे बिलो. बिलो म्हणजे खाली किंवा तळाला जवळचे जेव्हा असतं, म्हणजे बिलोचा मिनिंग इथे खाली असा घेतला आहे. सो त्याला एक्झाम्पल्समध्ये आपण बघूया की कसा त्याचा यूज होतो ते. सो फर्स्ट आहे एक्झाम्पल, चित्र आरशाच्या खाली आहे, सो कसं बोलणार? द पेंटिंग इज बिलो द
मिरर. ओके, मजकूर चित्राखाली आहे. द टेक्स्ट इज बिलो द इमेज. ओके, स्वाक्षरी ओळीखाली आहे. द सिग्नेचर इज बिलो द लाईन. नदी पुलाखाली वाहते. द रिव्हर फ्लोज बिलो द ब्रिज. ओके, आता इथे हा जो बिलो आहे, तर बिलो कधी यूज करायचा, इथे सुद्धा एखादी जी काही वस्तू आहे ती दाखवायची आहे आणि त्याच्या म्हणजे ती वस्तू आणि कशाच्या खाली. सपोज आता इथे फर्स्ट काय आहे, चित्र आरशाच्या खाली आहे. म्हणजे सपोज हे आहे चित्र आणि हा आहे आरसा, तर ह्याच्यामध्ये सुद्धा काही अंतर आहे. ठीक आहे. आता लास्ट एक्झाम्पल काय होतं, नदी पुलाखाली आहे. तर समजा इथे आहे नदी आणि इथे आहे पूल, तर ह्याच्यात सुद्धा अंतर आहे. तेव्हा तुम्ही बिलोचा यूज करायचा. लगेच त्याला इथे एखाद्या म्हणजे वस्तूला लागून नाही आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे, तेव्हा तुम्ही बिलोचा वापर करता. ठीक आहे. आता नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे ओव्हर. ओव्हरचा मीनिंग होतो मराठीमध्ये वर. ओके, सो एक्झाम्पल्समध्ये बघूया ओव्हरचा यूज कसा केला आहे. असं जर म्हणायचं आहे, दिवा डेस्कच्या वर आहे, सो कसं बोलणार, द लॅम्प इज ओव्हर द डेस्क. ओके, द लॅम्प इज ओव्हर द डेस्क. आता नेक्स्ट आहे पक्षी घरावरून उडाला. कसं बोलणार, द बर्ड फ्ल्यू ओव्हर द हाऊस. ओके, विमान शहरावरून उडत आहे. कसं बोलणार, विमान शहरावरून उडत आहे. ह्याला कसं बोलणार, द प्लेन इज फ्लाइंग ओव्हर द सिटी. ओके, नदीवर पूल आहे. देअर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर. ओके, अशा पद्धतीने ओव्हरचा यूज करायचा आहे. आता नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे बिटवीन. बिटवीनचा मराठी मिनिंग होतो मध्ये, म्हणजे दोन गोष्टींच्या मध्ये. ओके, सो एक्झाम्पल्समध्ये बघूया की बिटवीनला कसं यूज करायचं आहे इंग्लिशमध्ये बोलताना. सो असं जर सेंटेन्स आहे, दुकान बँक आणि शाळेच्या मध्ये आहे. दुकान बँक आणि शाळेच्या मध्ये आहे, तर कसं बोलणार, द शॉप इज बिटवीन द बँक अँड द स्कूल. बँक आणि स्कूलच्या मध्ये आहे, म्हणून द शॉप इज बिटवीन द बँक अँड द स्कूल. नेक्स्ट जर असं बोलायचं आहे, चेंडू बुटांच्या मध्ये आहे, तर कसं बोलणार, द बॉल इज बिटवीन द शूज. ओके, नेक्स्ट आहे, तो त्याच्या मित्रांमध्ये बसलेला आहे. सो कसं बोलणार, ही इज सिटिंग बिटवीन हिज फ्रेंड्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, शेतीच्या मध्ये एक रस्ता आहे. सो कसं बोलणार, देअर इज अ रोड बिटवीन द फील्ड्स. देअर इज अ रोड बिटवीन द फील्ड्स. ओके, आता नेक्स्ट प्रिपोजिशन आहे बिहाइंड. बिहाइंडचा मीनिंग आहे मराठीमध्ये मागे. ओके, आता याला यूज कसं करायचं इंग्लिश बोलताना ते आपण बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, मांजर पडद्यामागे आहे. कसं बोलणार, द कॅट इज बिहाइंड द कर्टेन. ओके, कार ट्रकच्या मागे आहे. कसं बोलणार, द कार इज बिहाइंड द ट्रक. शाळा मंदिराच्या मागे आहे. कसं बोलणार, द स्कूल इज बिहाइंड द टेम्पल. ओके, तो दरवाजाच्या मागे उभा होता. ह्याला कसं बोलणार, ही स्टूड बिहाइंड द डोअर. ओके, आता बिहाइंड नंतर नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफचा मराठी मिनिंग आहे समोर. ओके, आता एक्झाम्पल्समधून बघूया की इन फ्रंट ऑफला इंग्लिशमध्ये बोलताना कसं यूज करायचं. सो फर्स्ट एक्झाम्पल, कार घरासमोर आहे. कसं बोलणार, द कार इज इन फ्रंट ऑफ दी हाऊस. ओके, मुलगा बससमोर उभा आहे. कसं बोलणार, द बॉय इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ दी बस. ओके, तिने गेटसमोर बाईक पार्क केली. इंग्लिशमध्ये कसं बोलणार, शी पार्क्ड हर बाईक इन फ्रंट ऑफ दी गेट. नेक्स्ट एक्झाम्पल, इमारतीसमोर बाग आहे. कसं बोलणार, देअर इज अ गार्डन इन फ्रंट ऑफ दी बिल्डिंग. ओके, आता इन फ्रंट ऑफच्या नंतरचं नेक्स्ट प्रिपोजिशन आहे नेक्स्ट टू. नेक्स्ट टूचा मराठी मिनिंग होतो शेजारी. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल, जर तुम्हाला असं बोलायचं आहे, ती माझ्या शेजारी बसली आहे, तर कसं बोलणार, शी इज सिटिंग नेक्स्ट टू मी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, शाळा पार्कच्या शेजारी आहे. कसं बोलणार, द स्कूल इज नेक्स्ट टू द
पार्क. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, तो माझ्या घराच्या शेजारी राहतो. ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही लाईव्ज नेक्स्ट टू माय हाऊस. ओके, ही लाईव्ज नेक्स्ट टू माय हाऊस. आता नेक्स्ट एक्झाम्पल, खुर्ची टेबलच्या शेजारी आहे. ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द चेअर इज नेक्स्ट टू द टेबल. ओके. सो हे काही प्रिपोजिशन्स आहेत जे प्लेसशी रिगार्डिंग आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये समोर, मागे, शेजारी, वर, खाली असं जे ठिकाण दर्शवता त्याच्या रिलेटेड हे प्रिपोजिशन्स आज आपण या सेशनमध्ये बघितलेले आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून अँड थँक्स फॉर वॉचिंग.